त्याच व्हिडिओच्या पहिल्या पार्टला आपल्याला 3.4 मिलियन व्ह्यू गेले होते. आपण ना परत एकदा आहे ना मामाची तर गेलो होतो. काय किस्सा काढला तुम्हाला सांगतो. मामाची पोरलय बेकडे पूर्ण सांगतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये. फुल कॉमेडी. याला तुम्ही सगळे ओळखीतच असं ना. आपला अँटिक मेव नाही बरं का भाई. काही सांगा तुम्ही, पण तुम्हाला सांगतो हा आपल्यासाठी खास आहे. कारण सगळ्या घरामध्ये ना आपल्या हा नावानं हाक मारते. हा आपल्या त्याला दाजी म्हणतो बरं का. सकाळीच मला ऑफिसला जायचं तर मामी म्हणे तुम्ही जेवण करून घ्या. हा मामी येऊ ना पहा लगेच सकाळी चहा नाश्ता करतो. म्हणजे आमचा जेवणाचा वेळ नाही चहा नाश्त्याची वेळ हे पटत गेला. तेवढ्यात मामाची पोरगी आली रप्पा रप दोन ठेवून दिला. जर आता माझ्या संग अशी करती तर भविष्यामध्ये मला तर लय मार खावा लागेल. मामा तुम्ही पोर नाही करायची, मला दुसरी पोर पाहून द्या पण ही पोर नाही करायची. बेदम कुत्रीच्या वेळेला आणि राधी मला साधना कथा गेल्यावर तिथं जेवायच्या आधी मामीला मी पहिली वाढणी दिली होती. म्हणलं तुमच्या हातच्या जर चपात्या तुमच्या हातची भाजी असेल तरच मी जेवणार आहे. या पुरीच्या हातचा काही नको मला मोकार काही करून ठेवते. म्हणलं ती चपात्याचा चौकणी आकार करते भारताच नकाशा काढते. काय ती भेंडी दाखवते. आणि बाई 1857चा लायटर वर का याच लायटर मुळे हिची एक मैत्रीण घरी खास लायटर पाहण्यासाठी इथपर्यंत आली होती. तिला विश्वास पटला. इथपर्यंत सगळं ठीक होतं. हिला रात्रीचा फोडणीचा भात खायचा म्हणून तव्यावर गरम करायला टाकला. जसं त्याला भात ताडताड उडतोय तशी ही उडायला लागली. म्हणलं बाई एवढी काय घाबरती आता एवढी घाबरती होती त्या भाताला. नंतर स्वयंपाक जमं का. अक्षरशः भाताच्या नाद इकडे चहा जळून गेला फार काळा तांबडा झाला तो. अरे बाबा शेवटी मामाला मामीलाच प्यावा लागला. म्हटलं हे दुःख आडवा यायला उंबऱ्यासारखा. मित्र वनव्यामध्ये नाही, मित्र वनव्यामध्ये मामा सारखा कोणीच नाही. अरा अक्षरशः मामाच्या डोळ्यात पाणी आलं. मामा म्हणे भाऊ माई लेख तूच करून घे. म्हणलं मला नाही लाग तुमची लेख. शेवटी मीच वैतागून म्हणलं चल्लो मी इथून. काय तुम्हाला हाकली ती म्हणलं तो आधीच मी निघून जातो. मामी म्हणे नाही थांबा मी तुम्हाला नेऊन सोडते म्हणे. मामीनी मला बाहेर आणून सोडलं, मला वाटी लावलं. याच्यावरून एकच तात्पर्य सगळ्या पोरी करा पण मामाची पोरगी करू नका.